11th ॲडमिशन 2026-27 तर स्पेशल राऊंड 3चे रिझल्ट लागलेले विद्यार्थी ॲडमिशनसुद्धा घेत आहे आणि काही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे किंवा काही विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा जे कॉलेज मिळालेले आहे ते कॉलेज आवडीचे नाही आहे. तर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे तर सर पुढील राऊंड होणार आहे का, तर याबद्दलची संपूर्ण जी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता जो तुमचा राऊंड 3चा म्हणजे स्पेशल राऊंड 3चा रिझल्ट लागलेला आहे तर 22 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे अजूनही तुमच्याकडे आज आणि उद्या असे 2 दिवस बाकी आहे प्रवेश घेण्यासाठी. त्यानंतर जर आता आपण चेक केलं की पुढील राऊंड होणार का, तर पुढील राऊंडबद्दल अजूनपर्यंत 11th ॲडमिशन डिपार्टमेंट 2026-27 यांच्याकडून कोणतीही अपडेट दिलेली नाही आहे. आणि जेव्हा आपण लास्ट राऊंड फिल केलेला होता तेव्हा सुद्धा मी सांगितलेलं होतं की हा राऊंड तुमचा शेवटचा आहे. तुम्ही जुने जर व्हिडिओ आपले बघितले त्यामध्ये मी डायरेक्टली सांगितलं आहे की हा राऊंड तुमचा शेवटचा राहू शकतो. असं काही नाही आहे, यानंतर राऊंड होऊ सुद्धा शकतो. परंतु आपल्याला काय पाहिजे आहे, 11th ॲडमिशन जे डिपार्टमेंट आहे यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या मार्गाने कन्फर्मेशन पाहिजे. परंतु यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कन्फर्मेशन मिळालेले नाही आहे अजूनसुद्धा. आणि जे त्यांनी टाईम टेबल दिलेलं आहे या टाईम टेबलमध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे की पुढील राऊंडचे वेळापत्रक जाहीर करणे अशाबद्दल कोणत्याही प्रकारची तारीख देण्यात आलेली नाही आहे. जशी आतापर्यंत जेवढी 5 राऊंड झालेले होते हा 6वा राऊंड होता तर त्या टाईम टेबलमध्ये एक वाक्य होतं की पुढील राऊंडचे वेळापत्रक जाहीर करणे आणि तिथे एक डेट देण्यात आलेली होती. पण हा जो 6वा राऊंड होता म्हणजे स्पेशल राऊंड 3 होता यामध्ये असा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे आता पुढील राऊंड होणार की नाही होणार यामध्ये कोणीही तुम्हाला 100% सांगू शकत नाही आहे. कारण की जोपर्यंत 11th ॲडमिशन आपल्याला सांगत नाही किंवा काही माहिती प्रोव्हाइड करत नाही साईडवर तोपर्यंत कोणीही तुम्हाला सांगू शकणार नाही आहे की पुढील राऊंड म्हणजे स्पेशल राऊंड 4 होणार किंवा नाही होणार किंवा स्पॉट राऊंडसुद्धा होऊ शकतो डायरेक्ट ॲडमिशन्ससाठी. तर अशाबद्दल ही अपडेट होती. तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर म्हणजे 22 तारखेच्या आत प्रवेश घ्या. आणि अजूनही विद्यार्थी म्हणत आहे की मला आवडीचे कॉलेज मिळाले नाही आहे. 6 राऊंड झालेले आहे तर 6 राऊंडमध्ये तुम्हाला आवडीचे कॉलेज मिळायला पाहिजे होते. परंतु अजूनही जर तीच परिस्थिती असेल तर यामध्ये आता तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन मिळते का हेच तुम्हाला चेक करावं लागेल. कारण की आता राऊंडबद्दल तर कोणती अपडेट सध्या नाही आहे. परंतु आज उद्या परवा या 3 दिवसात जर कोणती माहिती आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि फॉर्म जर सुरू झाले तर फॉर्म भरण्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यामुळे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.